आज आपण अंडा करी बनवत आहे. त्यासाठी मी 2 कांदे घेतले, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि टमाटर, कोथिंबीर, अंडी. तर सर्वात आधी अंडी उकडून घ्यायची. नंतर आपण बारीक कांदा चिरलेला तो भाजून घ्यायचा. सर्व प्रकारे भाजून घ्यायचा कांद्यांना. नंतर आपण मसाला तयार करूया. त्यासाठी लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊया आणि एक टमाटर त्यात काटून हे सर्व मिश्रण करूया. नंतर त्यासाठी आपण खोबरं काटून घेऊया. आता आपला कांदा पूर्णपणे भाजला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर खोबरं पण भाजून घ्या. पूर्ण गोल्डन होईपर्यंत त्याला पूर्ण प्रकारे भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे. नंतर आपला मसाला वाटून घ्यायचा. बघा किती मस्त झालेला आहे. नंतर 2 बटाटे घेऊन त्यांचे शिल काढून त्यांना सर्व प्रकारे काटून घ्यावे. नंतर थंड पाण्यामध्ये टाकावे. आपली अंडी झालेली आहे. त्यामध्ये मी थंड पाणी टाकत आहे. नंतर त्याचे शिलके काढून घ्यायचे अंडीचे. सर्व अंडीचे शिलके काढून घ्यायचे. शिलके काढून झाल्यावरती त्यांना थोडं डॉट करावे, चीर पाडावे. त्यामुळे त्याआधी आपण कढईमध्ये 2 पडी तेल घालूया. नंतर अंडी टाकूया. असं केल्याने आपली अंडी फुटत नाही. अंडी पण गोल्डन कलर होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे. सर्व प्रकारे त्यांना तुम्ही बघू शकतात की बघा आपली अंडी आता थोडा गोल्डन कलरमध्ये येत आहे. तर त्यानंतर आपली अंडी झालेली आहे. त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये आपण बटाटा चिरलेला तो त्यात टाकूया. नंतर बटाट्यांना पण गोल्डन होईपर्यंत तळून घेऊया. सर्व प्रकारे त्यांना तळून घेऊया. तुम्ही बघू शकता की बघा आपले बटाटे सर्व प्रकारे तळून होत आहे. नंतर बटाट्यांना पण काढून घेऊया आपण. बघा झालेले आहे. आता बटाट्यांना काढून घेऊया. नंतर त्यात 2 पडी तेल घालूया. मग मसाला आपण वाटलेला त्यात घालूया. नंतर त्यात तिखट 2 चम्मच घालूया. नंतर त्यात धना पावडर घालूया. नंतर त्यात जिरा पावडर घालूया. नंतर गरम मसाला, थोडी हळद हे सर्व मिक्स करून घ्यावे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल येत नाही तोपर्यंत मसाला पक्का होत नाही. तुम्ही बघू शकतात की आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. सर्व प्रकारे
नंतर त्यात अंडी घालूया. सर्वात आधी अंडी घालायची आहे. अंडी घातल्यानंतर त्यात आपण बटाटा जो तळलेला होता त्याला पण त्यात टाकून द्यावे. नंतर त्याला सर्व मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात पाणी घालावे. जसं आपल्याला हवं तसं आपण त्यात पाणी टाकू शकतो. तुम्ही बघू शकतात की आपली अंडा करी किती मस्त झालेली आहे. तर त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया. तर भाजीला उकळी आलेली आहे आपल्या. कोथिंबीर पण टाकून घेऊया. तर आपण त्यांना थोडी वाफ द्यायला थोडं थांबूया. नंतर बघा आपण आपली कढी अंडा जी कढी होती ती आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक